धिंगरी मशरूम लागवडीबद्दल माहितीये का तुम्हाला? मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा। धिंगरी मशरूम लावण्यासाठी शेतातील कोठारांची गरज नाहीये, परंतु 10 बाय 10 खोल्यांमध्ये किंवा शेडनेट मध्ये सुद्धा ते सहज वाढतात। अनेक शेतकरी शेतीजवळ झोपड्या करून मशरूमची लागवड सुद्धा करत आहेत। सर्वप्रथम बंद खोलीत मशरूम उत्पादनाची रचना तयार केली जाते आणि स्पॉनची स्थापना केली जाते आणि खोली 15 दिवस बंद ठेवली जाते। स्पॉनच्या चांगल्या विकासासाठी खोलीची खिडकी दररोज फक्त 2 तासांसाठी उघडली जाते, ज्यामुळे खोलीचं तापमान सामान्य होतं। यासाठी अनेक मशरूम शेतकरी खोल्यांमध्ये मीटरही बसवतात। मशरूमच्या लागवडीसाठी तापमान 15 ते 28 अंश सेल्सिअस राखावं लागतं। मशरूम तयार झाल्यावर त्यांना गोल वर्तुळात फिरवून बाहेर काढलं जातं। धिंगरी मशरूमच्या लागवडीसाठी मोठ्या पॉलीबॅग मध्ये किंवा मातीच्या भांड्याचाही वापर करून ते उगवले जातात। मशरूम तयार झाल्यानंतर ते पॅक केले जातात, जेणेकरून ते बऱ्याच काळासाठी खराब होणार नाहीत। या मशरूमची लागवड तुम्ही कराल का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा।